हॅलो मित्रांनो, मी आलो आहे तुमच्या भेटीला. मी या विकेंडला परत घराबाहेर आलो. मला आईबाबा कुठे नेत आहेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मला वाटलं होतं आईबाबा मला कुठेतरी गेमसाठी किंवा कुठेतरी असे नॅचरल ठिकाणी नेणार फिरवायला किंवा खेळायला, पण माझ्या आईबाबांनी तर मला बघा कुठे नेलं, FC रोडला. पहिल्यांदा मी इतक्या मोठ्या लोकांमध्ये आलं होतं. इतके छान छान लाईट दिसत होते, इतके छान छान गाड्या जात होत्या, सगळीकडे पोरीच पोरी होत्या. मम्मी इकडे बघू की तिकडे बघू असंच मला होत होतं. मस्त गाड्यांची हॉर्न लाईटी बघून खूप छान वाटत होतं मला. खूप अशी गर्दीच गर्दी होती. पण या गर्दीमध्ये जाण्याच्या मागे एक कारण होतं. माझ्या पप्पांनी माझं शूट करायसाठी नवीन मोबाईल घेतला होता, iPhone 16 Pro Max. मग आता त्याला छान छान कपडे घालणं पण गरजेचं होतं की नाही बरं. मग आम्ही त्या मोबाईलसाठी शोधत होतो ती कपडे. तिथे खूप सारे गोष्टी होत्या, खूप सारी खेळणी होती. खेळणी म्हणजे तिथे होती किचन. ते बघा मला आतू कशी दाखवत होती, मला खूप छान वाटत होतं. छान छान किचन होती, त्याच्यामध्ये बॅटमॅन होता. बघा तुम्हाला काय काय दिसते ते तुम्ही पण सांगा मला कमेंट करून, काय काय आहे त्यामध्ये ते. मग मला आवडलं काय, विराट कोहली. शेवटी मी विराट कोहलीला हात लावून घेऊन घेतला. त्यामध्ये खूप सारे वेगळे वेगळे कार्टून होते. मग मला कार्टून बघता बघता बाजूला एक दुसरी छोटी कार्टून दिसली. बघा तुम्हाला पण दिसेल आता ती बाजूला कोण आहे, तर मी तिला बघतोय कारण मला तिचे केस ओढायचे होते. पण ते तिला नंतर समजलं होतं. ते पण कार्टून खूपच हुशार निघालं. आतू मला पकडत होती. आतू म्हणे, घरावर कशाला गोट्या आणतोस का बाबा, राहू दे, नको कोणाला त्रास देऊस. मग आम्हाला दिसलं इव्हिल आहे. अरे बापरे, हा इव्हिल आहे आमच्या घरासाठी तर खूप जास्त महत्त्वाचे आहे. आई म्हणते नजर इज रियल. आई अशी मला सांगत असते, नजर इज रियल. याच इव्हिल आयमुळे यावर्षी आमच्या घरामध्ये खूप धूर झाला आहे. सांगेल मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की काय काय झालं आहे ते. मग मला तिथे 2 दीदी दिसल्या. त्या दीदी खूप वेळपासून माझ्याकडे बघत होत्या, पण त्यांना मला हात लावू की नको असं होत होतं. शेवटी त्यांनी मला हात लावलाच. आणि हे आई तिकडनं दुरून शूट करत होती. मला तर माहीत पण नाही, माहीत असतं तर मी आईला फेस दाखवला असतं ना माझ्या कॅमेरामध्ये. बरं ठीक आहे, असो. माझे बाबा इतके कन्फ्युजन आहे ना की काय एका कव्हरसाठी इतका वेळ लावला. बाप रे बाप, माझी बिचारी आई मला घेऊन बसली होती आणि तिथे बसल्या बसल्या ते विकत होती. 25 का 20 का 2, 25 का 2 असं काहीतरी बडबड करत होती बाबा. मग आम्ही तिथनं बाहेर निघालो. मग ह्या दोघी बघा एका खूप मोठ्या अशा भीड असलेल्या जागेमध्ये घुसल्या आणि काहीतरी कानातलं हातातलं काहीतरी बघत होत्या. मग मला खूप जोरात भूक लागली होती. मग आम्ही तिकडे गेलो. यांनी माझ्या नावावरती स्वतःची पण पेटपूजा करून घेतली, खादोली. मग तिथनं जाता जाता या दोघींना दिसला एक छोटासा ससा. हे बघा, हे तर माझ्यापेक्षा पण लहान आहेत रे बाबा, काहीही करतात. हे बघा माझी आई कशी करते, पण गोंडच करते ना. बघा मला कशी एंटरटेन करत होती. मग आम्ही हे घेतलं. मला खूप आवडलं होतं कारण त्या सशाचे कान असे वर जात होते ना. मला ते जरासं इंटरेस्टिंग वाटलं. मग आता घरी जायची वेळ आली. पण या दोघींना घरी जाऊन स्वयंपाक करायचा आला होता कंटाळा. मग या दोघींनी माझ्या बाबांचा चांगलाच खिसा फाडला आणि मग आम्ही गेलो क्वालिटीला. कशाला, जेवण करायला. मग आम्ही तिथे पोचलो. मला तर प्लेस खूप छान वाटली. तुम्ही पण सांगा तुम्हाला कशी वाटली ती प्लेस कमेंटमध्ये. मग यांनी फूड बोलवलं होतं. बघा काय 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 दिसतं खायला. हे असे खातात आणि मला काय देतात बघा, पापडी, मकाना. आणि हे मस्त खातात चायनीज, मंचुरियन, बिर्याणी. थांबा नाही तुम्ही थोडीशी, मला मोठं होऊ द्या, मग मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार काय असते आणि कसं असते ते. आता घ्या तुम्ही खाऊन घ्या, करून घ्या, मजा करून घ्या.
असो मी पण तर मजा केलीच होती. मला पण तर छान वाटलं होतं. आईने मला थोडंसं गाणं लावून दिलं होतं तिच्या मोबाईलमध्ये. मग मी ते थोडंसं पात खाऊन घेतलं आणि मग नंतर खूप लेट झालं होतं म्हणून मग आम्ही घरी जायला निघालो. मग असा होता आमचा विकेंड. तुम्हाला जर आवडलं असेल आमच्या स्टोरी तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून टाका आमच्या चॅनलला. ओके मित्रांनो, भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.